विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांची बातमी आता बघा आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला अखेरकार सुरुवात झालेली असून आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो बघा, पीक विम्याचा 75% आता हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा हे वाटप आता सुरू झालेला आहे। म्हणजेच की मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अखेरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। बघा, आता दुपारी 1 वाजल्यापासून ही पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हे जमा केले जाणार आहे। मित्रांनो बघा, ही रक्कम हेक्टरी आता तुम्हाला 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। आणि आता मित्रांनो, ही बातमी वृत्तपत्रामधूनही समोर आलेली आहे। म्हणजेच की पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे की ज्यामुळे आता बघा शेतकऱ्यामध्ये खुशीचे वातावरण हे सुरू झालेले आहे। बघा, शेतकरी म्हणत होते बऱ्याच दिवसापासून पीक विमा कधी जमा होणार, आज जमा होणार की उद्या जमा होणार, अशा बऱ्याच चॅनलवरती शेतकरी वारंवार विचारत होते की कमेंट करून विचारत होते की आता बघा कोणी सुद्धा त्यांचं उत्तर देत नव्हतं की आज येईल उद्या येईल। पण मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की खरोखरच पीक विमा कधी जमा होणार। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे बघा तुम्ही आता यामध्ये पात्र आहात का, तुम्हाला पीक विमा मिळणार का, बघा या पेपरमध्ये आता म्हणजेच की आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। मित्रांनो बघा, तुम्ही पाहू शकता की बघा पीक विमा 2022-23 म्हणजेच की 24 3 वर्षाचा आणि मे महिन्यातील 2025 बघा या 4 वर्षाचा पीक विमा असल्यामुळे बघा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे। आणि बघा तुम्ही यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता, म्हणजेच की तपासू पहा। आणि बघा मित्रांनो, पीक विम्याचे वाटप हे सुरू झालेले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। म्हणजेच की दुपारपासून टाकण्यात येणार आहे। बघा 153 कोटी रुपये असे शेतकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का ते तुम्ही आता नक्की एकदा तपासा। कारण बघा 1 वाजल्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। त्यामुळे तुम्ही चेक करा 1 वाजल्याच्या नंतर आणि प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात येणार आहेत आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे आता यादीत आहे। आणि बघा मागील 3 ते 4 वर्षाचा म्हणजेच की बघा 2022, 2024, 2025 या 4 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे। बघा मित्रांनो, आता कोणत्या आता सर्वात अगोदर कोणत्या पिकांसाठी किती मंजूर झालेला आहे आणि किती हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहे, बघा आता संपूर्ण सर्वात अगोदर आपण हेच बघणार आहोत। मित्रांनो बघा, भातासाठी बघा 50,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे। त्यानंतर बघा ज्वारीसाठी 33,000 रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे। तसेच बघा पुढील धान्य आहे म्हणजेच की बघा बाजरीसाठी या ठिकाणी 32,000 रुपये या ठिकाणी मंजूर झालेला आहे। त्यानंतर बघा भुईमुग जर असेल तुमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मे महिन्यातील 2025 मध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 45,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहेत। तसेच बघा मित्रांनो, सोयाबीन बघा 55,000 रुपये, तसेच मुंगासाठी 28,000 रुपये, तसेच बघा उडदासाठी 25,000 रुपये, तसेच बघा तुरीसाठी 47,000 रुपये, तसेच बघा कापसासाठी 60,000 रुपये आणि मक्यासाठी 36,000 रुपये या ठिकाणी एवढी सारी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहे। आणि शेतकरी म्हणत आहे की बघा खूप चांगले झालेले आहे आता बघा शेतकऱ्यांसाठी, कारण की आता बघा बरसात लागणार आहे, शेतकऱ्यांना खूप आता आर्थिक मदत त्यांना होणार आहे। त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, हा जो पीक विमा आहे बघा 2022 ते 2025 या 4 वर्षामधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे। बघा 2022 पासून ते 2025 पर्यंतचा पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी ठरणार आहे। बघा मित्रांनो, कालच आता बघा पहिला टप्पा जमा झालेला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप हे सुरू झालेले आहे। म्हणजेच की वाटप होणार आहे। बघा कृषी मंत्री दत्ता भरणे मामा यांनी सांगितलंय आज दुसरा टप्पा जमा करा, कोणत्याही क्षणी जमा झालाच पाहिजे। आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांचे बघा खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना बघा कालच पहिला टप्पा हे पैसे मिळालेले आहे। दुसरा टप्पा माहितीच आहे तुम्हाला की पोस्ट बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खातं असतं त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झालेलं असतं आणि दुसऱ्या टप्प्यासाठी कोणते बँक निवडण्यात येत असतं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत। बघा दुसऱ्या टप्प्यासाठी
होती आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दुपारपासून पैसे जमा होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 100% आता रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी बघा पीक विमा भरला होता, त्यांना बघा 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि मित्रांनो ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वीच आता सरकारकडून आलेली आहे आणि ते तुम्हाला मी सांगत आहोत. त्यामुळे बघा शेतकऱ्यांची बघा अपेक्षा कमी रकमेची होती. शेतकरी म्हणत होता की आम्हाला सर्व पीक विमा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा द्या, पण थोडी रक्कम असू द्या, बघा थोडी सरी जरी असू द्या तरी आम्हाला आमचा हक्काचे पैसे आम्हाला मिळू द्या, असं सरकारची मागणी होती. म्हणजेच की शेतकऱ्याची मागणी होती सरकारला आणि सरकारने बघा सर्व आता शेतकऱ्याची मंजुरी सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची मंजुरी दिलेली आहे आणि 4 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे तुम्हाला दिला जात आहे. त्यामुळे बघा पण बघा 30 ते 35,000 रुपये मिळत आहेत. बघा कोणत्या शेतकऱ्यांना 35,000, कोणत्या शेतकऱ्यांना 40,000 एवढी सारी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. बघा कृषी विभागाने सुद्धा सांगितलं आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. त्यामुळे बघा सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे जमा करायला सुरुवात केलेली आहे. शेतकरी म्हणत होते बघा 3 ते 4 वर्ष झाले अजून सुद्धा पीक विमा मिळाला नाही आणि सरकारला सुद्धा वाटलंय की आता पीक विमा 3 ते 4 वर्षाचा एकत्रितपणे दिला जाईल असं सरकारने सांगितलं आहे. बघा मित्रांनो गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालेलं आहे आणि आज दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे. बघा पहिला टप्पा आता कोणते जिल्हे असणार आहे, तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये आज कोणते जिल्हे असणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. बघा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. मित्रांनो बघा जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण बघा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे येत असतात. त्यामुळे थोडा उशीर लागू शकतो. म्हणजेच की पहिला टप्पा जर जमा झाला नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 100% जमा होत असतात. त्यामुळे थोडा उशीर लागू शकतो. बघा कृषी विभागाने सुद्धा आता बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा दिले. बघा आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग लागणार आहे. बघा दुपारी 1 वाजल्यापासून राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना दुसरा टप्पा या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. बघा या 16 जिल्ह्याची यादी आता बँकांना दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण बघा ज्यांनी काही महत्त्वाची आता कामे केली नाही, म्हणजेच की बघा कोणतं काम असणार आहे, बघा खूप सारे शेतकऱ्यांनी काम बाकी राहिलेले आहे आणि बघा ते कोणतं काम आहे मित्रांनो बघा त्यांनाच हा लाभ आता मिळणार आहे. म्हणजेच की त्यांचे पूर्ण काम असेल तर बघा सरकारने आता कोणत्या आता अट्टी घातल्या आहेत आणि हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बघा 75% जो अग्रिम पीक विमा होता तो आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. मित्रांनो बघा आता बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाहीत, बघा त्यांना सरकारने सांगितलं आहे की त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करावीत. म्हणजेच की ती जमा केल्यावर त्यांना 100% या ठिकाणी पीक विमा मिळेल. बघा राज्य सरकारने यासाठी बघा 3,178 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर जर तुम्हाला पहिला टप्पा जमा झाला नसेल तर काम करून घ्या. बघा जर अजूनही पीक विम्याचे मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील पोस्ट म्हणजेच की खाली गोष्टी तपासणे आवश्यक आहे. म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तसेच तुमचं बँक खातं मोबाईल नंबर जोडलेला आहे का, तुमच्या मोबाईलला जोडलेला आहे का, हे तुम्ही सर्वात अगोदर चेक करून घ्यायचं आहे. बघा जर तुम्ही हे पूर्ण काम केले नसेल तर बघा पीक विमा खात्यामध्ये जमा होऊनही तुम्हाला त्याचा मेसेज येणार नाहीत आणि काम पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात होणार आहे. बघा आज या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे. बघा त्याची यादी बघा आज कोणते जिल्हे निवडण्यात आले आहे. तुम्हाला सांगितलं होतं की मी टप्प्याने पैसे जमा होणार आहे. बघा आज दुसऱ्या टप्प्यासाठी कोणते जिल्हे निवडण्यात आले आहे. तर बघा यासाठी पहिला जिल्हा पुणे आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, लातूर आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे. तर एवढे सारे या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आलेले आहे. तर मित्रांनो बघा आता तुम्हाला हे जिल्हे कसे वाटले, म्हणजेच की तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आपल्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो जेन्युइन माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटमध्ये.